कोणतीच भाजी नसेल तर हा दह्यातला कांदा नक्की करून पहा। इथे मी एक मीडियम आकाराचा कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतला आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली। 1.5 वाटी दही घेतलेला आहे। अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून जिरा पावडर, अर्धा टीस्पून लाल तिखट आणि अर्धा टीस्पूनलाही थोडी कमी इतकी हळद घेतलेली आहे। धण्याची पावडर अर्धा टीस्पून घेतलेली आहे। मीठ घालायचं आणि हे दही चांगलं फेटून घ्यायचं। चमच्याच्या मदतीने मी हे मसाले आणि दही असं व्यवस्थित मिक्स करून घेऊन बाजूला ठेवून देते। दही फेटून बाजूला ठेवून दिलं। पॅन घेतला, पॅन गरम करत ठेवला, तेल थोडं घातलं, जिरे मोहरी घातली, 2 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घातल्या, हिंग घातला थोडासा आणि मस्त फोडणी तयार करून घेतली। आता याच्यामध्ये हा सगळा कांदा घालून घ्यायचा आणि चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा 2 मिनिटापर्यंत चांगला फ्राय करून घेतला। फ्राय करून घेतलेल्या कांद्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेतली। आता या हळदीबरोबर ही छान परतून घ्यायचा। बरोबर कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जे दह्याचं मिश्रण करून घेतलं होतं आपण ते घालून घेऊयात। दह्याचं पूर्ण मिश्रण मी यामध्ये घालून घेत आहे। दह्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे दही अजिबात फाटणार नाही। मीडियम गॅसवरती एक उकळी येईपर्यंत छान दही एकसारखं हलवत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटात आपल्या दह्याला चांगली उकळी आलेली आहे। थोडं दाटसर हवं आहे म्हणून बारीक गॅसवरती पलीकडे ठेवून देते आणि या दह्याबरोबर खाण्यासाठी एक लच्छा पराठा मस्त असा बनवून घेऊयात। लच्छा पराठा बनवण्यासाठी पोळपाटावरती एक पिठाचा गोळा घेतला। आता मोठीशी अशी एक पोळी लाटून घ्यायची आहे चपाती, आणि चपाती लाटून झाल्यानंतर हिला काटोकाट असं तेल लावून घ्यायचं आहे। पद्धतीने असं तेल लावून घ्यायचं। तेल लावलेल्या चपातीवरती वरून अशी जिऱ्याची पावडर भुरभुरायची आणि कोथिंबीर घालायची। भरपूर अशी कोथिंबीर याच्यावरती घालून घ्यायची आणि रोल करून घ्यायचं। मधून एक कट लावायचा आणि गोल असा पराठा करून घ्यायचा। पिठात बुडवून घ्यायचा आणि अगदी गोलाकार पातळ पराठा लाटून घ्यायचा। लाटून घेतलेला पराठा पॅन मग गरम करत ठेवला होता त्यामध्ये घालून दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा। दोन्ही बाजूनी चांगला असा तेल लावून भाजून घेतलेला आहे। आपला पराठा रेडी झालेला आहे। कांदाही आपला रेडी झालेला आहे। त्याच्यावरती अशी भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। चला तर मग आता प्लेटिंग करून दाखवते। साठी एक प्लेट घेतलेली आहे। या प्लेटमध्ये असा गरमागरम कांदा घ्यायचा, लच्छा पराठा घ्यायचा आणि या पावसाळ्यात अगदी टेस्टी आणि मस्त रेसिपी खायची। एक घास घेऊन दाखवते किती क्रीमी टेक्स्चरची रेसिपी झालेली आहे ना। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब। रेसिपीचा लॉंग व्हिडिओही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब। बाय बाय।